नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. सायली अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो. सदा आणि मैनावतीचे ज्या बाईला पैशांसाठी प्रियाला विकून दिलेले असते त्या बाईपर्यंत आता अर्जुन सायली पोहोचतात. तर ती बाई कबूल करते की चोरीच्या सकाळी पाकिटमारी करण्यासाठी प्रियाला तिने कामाला लावले होते आणि याच्या बाबतीत तिने मैनावतीलाही पैसे मोजले होते. तर आता अर्जुन आणि सायलीला सदाशिव मैनावतीचा खरा चेहरा समजतो. ती दुसरीकडे प्रतिमाच्या स्वप्नामध्ये आता सायलीचा चेहरा आलेला असतो. प्रतिमा आता रविराजला म्हणते की जेव्हाही मी माझ्या मुलीचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करते ना, तर तन्वीऐवजी मला सायलीचा चेहरा आठवतो. नक्की आम्हा दोघांमध्ये असं काय साम्य आहे मला काही कळत नाहीये. तर रविराजही बोलून जातो की मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की सायलीच आपली तन्वी असायला हवी. तन्वीची वागणूक, बोलचाल काही आपल्या मुलीशी मॅच होत नाही. प्रिया सगळ्यांशी उद्धटपणे बोलते. स्वतःच्याच आईच्या तिने गोळ्या बदलल्या आणि ती एक सायली आहे. ती तुझी किती काळजी घेते, सख्या आईप्रमाणे तुला जपते. तर प्रतिमा आता रविराजला सांगते की तुम्ही सायलीचा काही दिवस आपल्या घरी का घेऊन येत नाही, मला तिची खूप आठवण येत आहे. आपण सायलीला माहेरी आणायचं का? तर रविराज म्हणतो की मी आज सुभेदारांकडे जाऊन सायलीला आपल्या घरी घेऊन येतो. रविराज सुभेदारांच्या घरी येऊन सांगतो त्यावेळेस पूर्ण आजी म्हणते की अरे सायली तिच्या रूम मध्येच आहे, तू जाऊन बोलू शकतोस. त्यानंतर रविराज सायलीला म्हणतो की बाळा, मी तुला आपल्या घरी घेऊन जायला आलोय, तुझ्या आईला भेटायला माहेरी येशील का? तेव्हा सायली म्हणते की हो, मी नक्की येईल. त्याच वेळी सायलीच्या पायाला काहीतरी टोचतं आणि रविराज आता तिचा पाय बघू लागतो आणि अखेर इतक्या वर्षानंतर रविराजला सायलीच्या तळपायावर तुळशी पत्राची खूण दिसते. तर आता मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता हा ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. फक्त आता मालिकेत नको व्हायला की हे सगळं काही प्रियाला माहिती झालं किंवा मग प्रियाला स्वप्न पडलं, असं नको व्हायला. नाहीतर मग सगळंच हे होईल, कारण की असे स्वप्न प्रियालाच पडतात सत्य समोर येण्याचे.